करू आणि आपला अपेक्षा आहे की आपण विजय करू. ते विजय होण्यानंतर आपलं काम पण व्हायला पाहिजे, ते पण सांगितलं आहे. सर्वांचं मत जे आहे तो पण सांगितलं की मी काम करणार आहे. जे त्यांना पाणी, लाईट, रस्ता, गटार वगैरेचं जे काहीतरी प्रॉब्लेम आहे सर्व सॉल्व्ह होणारच आहे. तो वेळ लागेल. आता पण कामासाठी तर वेळ लागतात, माणसाला घाई करायचे नाही. लेकिन मतं सर्व एकत्र होऊन एकच ठिकाणात मत करायचे. आपल्याला 4 बटन दाबायचे सिटीच्या. काय सांगाल तुम्ही? आपण एक उत्तर भारत किंवा बिहार साईडचे आहात आणि इथे जी आता सध्या बहुसंख्य बिहार आणि उत्तर प्रदेशची जी लोकसंख्या आहे ती इथं जास्त आहे, तर त्यांना तुमचा एक काय संदेश असेल? संदेश असा आहे की माझा पण एक्सपिरियन्स 15 वर्षाचा वार्ड क्रमांक 1चा एक्सपिरियन्स आहे. माझा मार्गदर्शक किरण बालचंद्र पाटील, तो त्यांच्या सहयोगामध्ये आपण 15 वर्षापासून इकडे 1 नंबर वार्डाला आपण जीविकोपार्जनासाठी काहीतरी आपण काम करतो. ते आपला चांगला प्रतिसाद भेटलेला आहे. कधी पण कोणतरी त्रास दिलेला नाही आणि कधी पण काहीतरी झाला तर सहकार करायला कधी पण उभे राहतात. कधी पण आपण असं वाटतं ना की आपण बाहेर आहे. बिहार UPच्या आले माणसाला कधी पण कोणाला काहीतरी प्रॉब्लेम झाला तो कोणा आलात आपल्याकडे, चाहे तो आपलं सदानंद शेटकडे गेला आणि पण काशीनाथ पाटील शेटकडे गेला, तो कधी पण आहे ना सांगणार की ना मी तुम्हाला ओळखत नाही. त्यांच्या काम करून देतात. दुसरा की जे काम प्रकल्पमध्ये आहे, जे झालेलं आहे आता नवीन कार्य, तो पण पूर्व प्रकल्प होता तो काम झालेला आहे. नवीन काय प्रकल्पचं काम झालेलं नाही. तो आता जे ब्रिज वगैरे नाला गटरचं जे काम आहे ते 35 वर्षाच्या पासून जे आपलं सत्ता होती इकडे, तो सत्तामध्ये जो काम प्रकल्पमध्ये होता तो काम आता पूर्ण होते. तो नवीन कार्याचा प्रकल्प मार्चच्या पुढे होणार. आता आपण प्रोसिजरमध्ये जाणार. तो सर्वांचं हे विनंती आहे, नम्र विनंती आहे माझी की कुठे पण असू द्या, ते बिहार, UP, केरला, महाराष्ट्र कुठेच होऊ द्या, ते सर्वाला एक विनंती आहे की आपण स्थानिक आणि पण आपला जे जबलचा माणूस जो आहे त्यांना आपण सहकार्य करायचं आणि पण त्यांना मत देऊन विजय करायचा. भारी मतमध्ये विजय करा. आपल्यावर अजूनही कार्यकर्ते, आपण त्यांच्याशी बोलू. बशीरभाई, तुम्ही काय सांगाल की आता सध्या जे तुम्ही आता लोकांच्यात जात आहे, जनजागृती करताय किंवा बहुजन विकास आघाडीसाठी सध्या काम करत आहात, तर लोकांचा प्रतिसाद तुम्हाला कसा आहे? सगळ्यात महत्त्वाचा तुमच्या चॅनलच्या माध्यमातून जेवढे प्रत्यक्ष आहेत सगळ्यांना माझा नमस्कार, अस्सलाम वालेकुम. माझं एकच मत आहे बहुजन विकास आघाडीला. का तर मागील 35 वर्षे लोक बोलत होते 35 वर्षात काय केलं. तर 35 वर्षात किती लोकांचे खासदार होते, किती कुठल्या पक्षाचे आमदार होते आणि कुठल्या पक्षाचे पालकमंत्री होते, हे पण लोकांनी बघायला पाहिजेत. आणि लोकनेता हितेंद्र ठाकूर साहेबांनी वसई तालुक्यासाठी पाण्याची सुविधा, रस्त्याची सुविधा, गटर लाईन, लोकांची वस्ती इकडे एवढ्या मुंबई सोडून या ठिकाणी कमी दर्जात जे घरं मिळत होते आणि जागा मिळत होते, त्यामुळे लोक इकडे राहून आणि शांतीपूर्वक, म्हणजे एक सेक्युलर पार्टी ज्याला म्हणतात त्याला म्हणतात बहुजन विकास आघाडी. ती एकच पार्टी आहे, सगळ्या समाजाला घेऊन चालणारी पार्टी आहे. कधी त्यांनी भैयावर वाद केला नाही, कधी मुस्लिम बरोबर वाद केला नाही, गुजराती, मारवाडी, मद्रासी बरोबर वाद केला नाही. सगळे मिळून मी मुस्लिम आहे, हा उत्तर भारतीय समाजाचा, हा आगरी समाजाचे, हे सगळे आम्ही मिळून भाईचाऱ्याच्या माध्यमातून लोकनेता हितेंद्र ठाकूर साहेबांच्या मार्गदर्शनाच्या खाली आम्ही इकडे राहिलेलो आहे. त्यामुळे कधीही कोणाचं कधी भांडण नाही. कोणाचं 93मध्ये तुम्ही बघितलं असेल मुंबई पेटली, वसई विरारला धक्का पण लावला नाही. त्यामुळे आम्ही सगळे बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून बहुजन विकास आघाडीचे जेवढे उमेदवार 115 उमेदवार आहेत, 115 उमेदवाराला निवडून आणण्याचं काम सगळ्या कार्यकर्त्यांनी ठरवलेलं आहे. आणि जनताने पण या टायमाला परिवर्तन बघितलं. त्यांनी परिवर्तन काय केलं आहे? फक्त परिवर्तनच्या नावाने हिंदुत्व. तर हिंदुत्व आम्ही करत नाही आहे. का तर आम्ही पण द्वारकाधीशला इकडे आणलं. कधी आम्ही हिंदुत्व जात नाही. सेक्युलर पार्टी सगळ्यांना घेऊन चालते. त्यामुळे बहुजन विकास आघाडीला मत करायचं. त्यामुळे आम्ही जनताच्या समोर जाऊन आमच्या 4ही कॅन्डिडेट आहेत, उमेदवार आहेत. वॉर्ड नंबर 1चे सदानंद पाटील आहेत, बसवंत आहेत, पाटील मॅडम आहेत, 2 पाटील मॅडम आहेत. सगळ्यांना 3 नंबरचं बटन दाबून, पहिला बटन दाबून, दुसरा बटन दाबून, तिसरा बटन दाबून और चौथा बटन दाबल्यानंतर टिक बटन दाबल्यानंतरच उमेदवाराला पोलिंग बूथच्या कॅबिनमधून बाहेर पडायचं. हे सगळं त्यांना प्रत्यक्ष आम्ही सांगितलेलं आहे. त्यांना पण आमची विषय जे आम्ही त्यांना समजून सांगितलं ते त्यांना पटलेलं आहे. आणि येणाऱ्या बहुजन विकास आघाडीचे बहुमतांनी विजय सगळे उमेदवार येणार आहेत, एवढं आम्हाला ठामपणे विश्वास आहे.
धन्यवाद. तर आताच आपण ऐकलं की बहुजन विकास आघाडी जे कार्यकर्ते आहेत त्यांना ठाम विश्वास आहे की ह्या वेळेस आणि इथं ह्याच्या मागे जी सत्ता होती आणि तशीच राहणार आहे. कारण इथल्या जी लोकल आहेत किंवा इथले जे स्थानिक आहेत त्यांना हा विश्वास आहे की जो भूमिपुत्र इथला आहे, ज्याला इथली संपूर्ण भौगोलिक व सामाजिक रचना ज्यांना माहीत आहे, तेच आपला इथला विकास करू शकतील. त्यामुळे इथल्या महानगरपालिकेत सध्या जर कुठला पक्ष जर ठामपणे जर नेतृत्व करू शकतो तो म्हणजे बहुजन विकास आघाडी. आणि त्यांनी सर्वांनाच आग्रहाचं निवेदन केलेलं आहे की आपण सर्वांनी बहुजन विकास आघाडीला वोट देऊन त्यांना जिंकवण्याचं. तर पाहण्यासारखं असेल पुढे की आता इलेक्शनमध्ये अजून काय होतं, अजूनही काय बोलणार आहे. क्यों पड़े हो टक्कर में, कोई नहीं है चक्कर में, बहुजन विकास आघाडीचा, बहुजन विकास आघाडीचा. धन्यवाद. तर पाहिलं आपण की कार्यकर्त्यांच्यात पूर्ण जोश आहे, उत्साह आहे आणि हा उत्साहच कदाचित 15 तारखेला पाहायला मिळेल आणि 16 तारखेला ह्याचा काय परिणाम आहे तोही बघायला मिळेल. धन्यवाद.